नमस्कार. अपूर्णच्या मागील भागासाठी चॅनलला भेट द्या. आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू. नाही, मी जाते कामावर. निघ आता. थोड्या वेळापूर्वी बोलत होतीस की म्हणे मला तुझ्यासोबत टाईम स्पेंड करायला आवडतं. प्रत्यक्षात कृती करण्याची वेळ आली तर घाबरते आहेस. अरे, मला आवडतं म्हणून काय मी तुझ्यासोबत गावभर कुठेही फिरायचं का? बरं, इथे माझा आणि सारंगचा मित्र आहे. संध्याकाळी त्याच्या बाळाला पाहायला येशील का? ट्रेन निघून जाईल ना मग. मी सोडेन तुला घरी माझी आई. त्याचा विचार मी अगोदरच केलेला आहे. ठीक आहे, जाऊ सोबत. धारिणीने केवळ मंदार नाराज होऊ नये म्हणून होकार दिला. जरा 1 तास लवकर निघाच, म्हणजे घरी जायला उशीर होणार नाही तुला. हो रे बाबा, प्रयत्न करेन. मालकाने सोडायला हवं ना. 1 दिवसही माझ्यासाठी लवकर येऊ शकत नाहीस का तू? संध्याकाळी येते ना मी तुझ्यासोबत. अजून काय पाहिजे? निघते मी, उशीर होतोय. संध्याकाळी धारिणी तिच्या रोजच्याच वेळेत म्हणजे 5:30ला हॉटेलबाहेर येऊन उभी राहिली. मंदार 5 पासूनच तिची वाट पाहत होता. धारिणी बाईकवर बसताच बाईक निघाली. कुठे राहतो तुझा मित्र? नेतो आहे ना मी तुला. कशाला हव्यात चौकशा? 2 व्हीलर गावाच्या बाहेर जात होती. धारिणीला समजत होते, पण मंदार बोलूही देत नव्हता. शेवटी गावाबाहेर एका घराजवळ गाडी थांबली. घराला कुलूप होते. आजूबाजूला शेत होते. त्या ठिकाणी लोकांची वस्ती नव्हती आणि फारशी वर्दळही नव्हती. ह्या घराला कुलूप का आहे मंदार? चावी माझ्याकडे आहे, चल आज जाऊ. पण का? तू मला घरी सोड. बावळट आहेस का तू? कधी नव्हे तो निवांत वेळ मिळाला आहे आपल्याला. अर्धा तास बसू आणि लगेच निघू. मी नाही येणार आत. हे बघ, तू फक्त डोळे बंद करून उभी राहा. मी फक्त एक मनसोक्त किस करणार आहे आणि आपण लगेच निघू. तुझा माझ्यावर विश्वास नाही का? हे बघ मंदार, तू मला मित्र म्हणून आवडतोस, पण या गोष्टीसाठी माझी लॉयॅलिटी रुद्रशी होती आणि मरेपर्यंत त्याच्याशीच राहील. पण मलाही तू आवडतेस आणि मला जर तुला स्पर्श करावासा वाटत असेल तर त्यात काय चुकीचं आहे? कदाचित माझं चुकलं असेल. मी तुझ्यापासून दूर राहायला हवं होतं. अगं ऐक ना, अर्धाच तास आहे आपल्याकडे. कशाला वेळ वाया घालवते आहे? मी कोणती तुझ्याकडे एवढी धनदौलत मागतो आहे? मला फसवलंस मंदार तू. पुरुषांना मोहाचा शाप असतो हेच खरं. मी माफी मागते तुझी. मी मर्यादेत राहिले असते तर तुला गैरसमज झाला नसता. आपल्या रिलेशनशिपबाबत आता माझी ट्रेनही गेली असेल. सारंगची बहीण म्हणून तरी मला सुखरूप घरी सोड. अगं ये बये, तू टेन्शन नको घेऊस. तुझ्या संमतीशिवाय मी काहीही करणार नाही. मंदारने पटकन बाईकला किक मारली आणि 8:30लाच गाडी धारिणीच्या घरासमोर आणून सोडली. बाईकचा वेग आणि मंदारचा राग हे दोन्ही सोबतीला होतेच, पण रस्त्यात दोघंही एकमेकांशी एक चक्कार शब्दही बोलले नाही. घर येताच धारिणी पटपट चालू लागली. अहो मॅडम, तुम्हाला सुखरूप कोठेही हात न लावता तुमच्या घरी सोडलंय बरं का मी. तुम्ही जिंकलात. माझी एक इच्छा पूर्ण केली असती तर काय बिघडलं असतं तुमचं? मी काही झोपायला सांगत नव्हतं तुम्हाला माझ्यासोबत. मलाही माझ्या मर्यादा समजतात मॅडम. हे बघ मंदार, प्लीज तू या ॲटिट्यूडने माझ्याशी बोलू नकोस. संस्कार नावाचीही काही गोष्ट असते की नाही? या गोष्टीसाठी माझं मन कधीच तयार होणार नाही. तुझ्यामुळे मी रुद्र गेल्यानंतर पुन्हा जगायला शिकले. पण तुला जर माझा स्पर्शच हवा असेल तर मला कधीच भेटू नको. एकीकडे म्हणतेस तू मला आवडतोस. अगं वेडे, स्पर्शातूनही प्रेमच व्यक्त होतं ना. मंदार, एकमेकांबद्दल फील करणं वेगळं आणि स्पर्श करणं वेगळं. माझ्या शरीरावर रुद्राचाच हक्क होता आणि राहणार.
तू जे सांगतोस ते माझ्या नीतिमत्तेत बसत नाही. माझी विचारसरणी अशीच आहे. पुन्हा विचार कर माझ्या बोलण्यावर. मी वाट पाहीन तुझी. मंदार, अरे यावर्षी तुझं लग्न होणार आहे. तुझ्या बायकोला कोणत्या तोंडाने भेटणार आहे मी? तू माझा मित्र आहेस आणि कदाचित मित्रापेक्षाही जास्त आहेस. पण प्रत्येक गोष्ट पूर्ण व्हायलाच पाहिजे असं नसतं मित्र. त्यामुळे आजपासून मी तुला कधीच त्रास देणार नाही. आपण यापुढे कधीच भेटायचं नाही. माझ्यामुळे तुझं मन दुखावलं गेलं म्हणून मला माफ कर. तर मित्रांनो, स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.